महाराष्ट्रातील उंच उंच डोंगर रांगा आहेत। आपण इकडनं आलो होतो, रात्री विश्रामासाठी या आश्रमात थांबलेलो होतो आणि पुढे इकडे प्रस्थान करणार आहोत। आपण मागच्या वर्षी या झोपडीमध्ये म्हणजे या घरात थांबलो होतो। आपल्या संग यूट्यूबर सारनप महाराज पण होते माखेचे। आपण त्यांच्या संग चलत चलत इथपर्यंत आलो आणि इथे थांबलो होतो। नर्मदे हर ही महाराष्ट्रातील शुल्पानी झाडे आहे, सगळं साग आहे। आपण अजून महाराष्ट्रातच आहोत। कालचा एक दिवसीय भाग आला नाही, कारण त्याचं असं की आपलं मोबाईल चार्जिंग नव्हता, डिस्चार्ज झालेला होता आणि पॉवर बँक मध्ये पण बॅकअप नव्हता। त्याच्यामुळं भाग आलेला नाही। एक म्हणजे एक दिवसाचा व्लॉग आलेला नाहीये। इथून पुढे व्लॉग येत राहतील। नर्मदे हर आणि काही सीमाताईच्या पुस्तकावर चिखली म्हणून गाव लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे चिखली गावाच्या पुढे 2.5 किलोमीटर अंतरावरती बोरी गाव म्हणून आहे, तिथे आश्रम आहे तो। नर्मदे हर ही शुल्पानी झाडी अजून 2 ते 3 दिवस आहे। 2-3 दिवसांनी शुल्पानी जंगल संपन, नंतर तिथून पुढे शेती चालू होईल, केळीच्या बागा वगैरे चालू होतील, मंदिरे असतील। नर्मदे हर, नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर बघा असे पर्वत उंच रांगामधनं नर्मदा परिक्रमेची वाट आहे आणि आता चाललेलो आहे डांबरी सडकेनं। तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे की महाराष्ट्राला 5 ते 6 उंच डोंगर रांगाचं देणं आहे। एक सह्याद्री कुशीतील महाबळेश्वर, दुसरं कसबाचे शिकार, तिसरं भीमाशंकर, चौथं खापरमल। तर सध्या आपण या खापरमल शुल्पानी जंगलातून चाललेलो आहोत। नर्मदे हर। तर आपण एक बाबाजीचे गृहस्थ सेवा घेतलेली बघा। आतमधील घराची मांडणी वगैरे किती मस्त आहे बघा, मस्तपैकी मांडणी आहे घराची। कौलारूचं आतून घर असं असतं बघा इकडे। तर आपण इथं गृहस्थ सेवा घेतल्यानंतर आता पुढे प्रस्थान करणार आहोत। तर नर्मदे हर। अरे तर ये बाबाजी येतं। बाबाजी आपका नाम क्या है बता दो। तर मागच्या आपण परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये ते बाबांनी सांगितलं तर पावरा लोक एकदम चांगले आहेत आणि सेवा पण देतात। तर या बाबाजींना फक्त मी चहा मागितला होता, त्यांनी मला भोजन प्रसादी दिली, व्यवस्थित प्रकारे मक्याची रोटी आणि साखर खाल्ली मी त्यांची। तर नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर ते बघा तिकडे वास्ते दिसतात माग। तर त्या ठिकाणी एक बाबाजी होते, पावरा बाबा। तर त्यांना त्या प्रसादी मागितल्या असता त्यांनी भोजनाचा पण आग्रह केलेला आहे आपल्याला। आपण भोजन प्रसादी तिथेच घेतलेली आहे आणि आता मी पुढे मार्गस्थ होत आहे। नर्मदे हर। इकडे बघा तोरीचं क्षेत्र जास्त दिसतंय, कपास कमी आहे आणि उंच उंच डोंगर रांगात बघा अजून पण, आणि एकदम उंचवरती या वस्त्या आहेत आणि हा डांबरी पण उंचवरती आहे। नर्मदे हर। बघा या माया भात कापतायत, भात कापणी चालू आहे। इथे भात केला जातो आणि इकडं सर्व कौलारूचेच घर आहेत, दुकाना घर सगळं कौलारूच आहे बघा। इथे शाळा आहे माग। आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत। बघा निसर्गरम्य सुंदर परिसर आहे सगळा। नर्मदे हर।
रामकृष्ण हरी. तर बघा आज आपल्याला लवकरच भोजन प्रसादी मिळाली होती, त्यामुळे कोणत्याही आश्रमात थांबायचं नव्हतं. त्यामुळे मी पुढे मार्गस्थ होत आहे. हे बघा आता तुम्हाला एक झाड दाखवतो. खूप मोठं चिंचेचं झाड आहे माझ्या मागे. हे बघा, तरी बॅक कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. किती मोठं झाड आहे, नजर पुरत नाही. आणि पुढे मार्गक्रमण नर्मदे हर बाबाजी. हे बघा इथले आदिवासी जास्त आहेत. तर हे बाबाजी तुमचं आडनाव पावरच आहे ना? हा का? तर इथे बाबाजी आहेत. इथं जास्त करून कोणतं पीक घेतलं जातं बाबाजी? ज्वारी, बाजरा, गहू. पाऊस कसा झाला या वर्षी? चांगला झाला पाऊस. हा सब. तर नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा इथे मागच्या वर्षी आपण खाली जाऊन हातपाय धुतले होते आणि मग पुढे जाऊन भोजन प्रसादी घेतली होती. नर्मदे हर. ही नदी आपल्या मयाला जाऊन मिळते. सध्या छोटं स्वरूप आहे, पावसाळ्यात भरपूर पाणी असतं नदीला. नर्मदे हर. तर बघा आपला महाराष्ट्रीयन आश्रम तयार झालेला आहे नवीन. आत्ताच याचं हे झालेलं आहे. आपण त्या महाराजाकडून हे करून घ्या. 8/11 नवीन स्थापना झालेली बघा. तर इथे सर्व महाराष्ट्रीयन परिक्रमावासी आराम करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण महाराजांची थोडीशी मुलाखत घेऊया. महाराज आपलं गाव कोणतं आणि आपण हे मनात कसं आलं की आपण इथं आश्रम उभं राहावं? मी श्री हरिभक्त परायण संदीप महाराज सांगडे, श्री संत ऋषी महाराज संस्थान, श्री क्षेत्र ऋषीगड, महालब्धा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे अन्नक्षेत्र सुरू करण्याचं कारण, मागच्या वर्षी आम्ही सुद्धा नर्मदा मायाची परिक्रमा केली आणि त्या परिक्रमेमध्ये हा जो शूलपाणीचा जंगल आहे, या जंगलामध्ये बरेच ठिकाणी अडचण आली. चहाची असेल, नाश्त्याची असेल किंवा भोजनाची असेल, ठिकाणी अडचण आली आणि त्या अडचणीतून एक प्रेरणा घेऊन की आपणही काहीतरी सेवा या ठिकाणी केली पाहिजे, म्हणून नर्मदा मायाच्या सेवेमध्ये आम्ही 15 दिवसाचं हे अन्नक्षेत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे. तर येथील बाबाजींनी आपल्याला भोजन प्रसादीसाठी आग्रह केला होता, तरी ते थोडीफार का भोजन प्रसादी घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रम खूप छान होता. 15 दिवसाच्या साठी उभारलेला आहे आणि निसर्ग वातावरणात आहे एकदम. कसली तिथं भीती नाही आहे. मी पुढे प्रस्थान करतोय आता. नर्मदे हर. तर बघा थोडा आश्रय घेण्यासाठी परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. आश्रय घेण्यासाठी बसलेले आहेत. माझ्या पुढे थोडं आल्यानंतर दमून आलेले आहेत ते सर्व. कुठले सांगा बरं. बाबा तुम्ही? नाशिक दिंडोरी. तर हे आपले स्वामी समर्थांच्या दिंडोरीचे आहेत. नर्मदे हर. तर मी पुढे प्रस्थान करत आहे. थोडी झाडी लागायला लागलेली आहे. उद्याची थोडंसं राहील मोकळं वातावरण, पण आता इथून पुढे मी 4 ते 5 किलोमीटर जाण्याचा प्रयत्न करणारच आहे. आज थोडं लवकर थांबणार आहे, कारण रिक्स घेऊन काही कामच नाही आहे, थोडं आजारी असल्यामुळे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता बघा संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण आश्रमात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळची जवळ जो आश्रम असेल तिथे जाऊन रात्री विश्राम घेणार आहोत आणि सकाळी पुन्हा मार्गस्थ होणार आहोत. नर्मदे हर.
आता बघूया आश्रम किती दूर आहे. अजून 500 मीटरवरती आश्रम राहिलेला आहे. तरी मी आश्रमावरती रात्री विश्रामसाठी थांबणार आहे, कारण मी आजारी होतो. आज तर दवाखान्यात जाऊन आलेलो आहे. आजचे दिवस थोडं लवकर थांबण्याचा प्रयत्न करतोय, 5 वाजताच. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. आजचा ब्लॉक मी इथेच एंड करतो. इथून पुढे ब्लॉक येतच राहतील. नर्मदे हर.